हाय एव्हरीवन. आज आपण झटपट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मी कोथिंबीर, बेसन, आलं, लसूण आणि मिरची, त्याचबरोबर तीळ, तिखट, मीठ, जिरे आणि हळद असे सर्व साहित्य घेतलेले आहे. सर्वप्रथम मी आलं, लसूण आणि मिरची याची चांगली फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आणखीन आता मी एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसन घेऊन त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत आहे. बेसनामध्ये गाठी होऊ नयेत यासाठी सतत हलवत राहायचे आहे आणि त्यात हळूहळू पाणी घालत राहायचं आहे. थोडंसं दाटसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे. कोथिंबीर वडीची ही रेसिपी अगदी इन्स्टंट आहे. झटपट करा आणि झटपट खाऊन फस्त करा. अशी ही सुंदर रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता मी इंडक्शनवर कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडे तेल घालून घेतलेले आहे. कढईत घातलेले तेल आता चांगले तापलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण जिरे आणि ओव्याची फोडणी टाकून घेऊया. म्हणजे वडीला छान खमंग वास येईल आणि चवीलाही खूप छान लागेल. त्यानंतर आपण ही मिरची, आलं आणि लसूण याची मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेतली होती. ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता ती चांगली परतवून त्याचा खमंग वास सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. आता जो मी मसाला घातला, आलं, लसूण, मिरची यांचा खमंग वास सुटला की आपण याच्यामध्ये हे मीठ, हळद आणि तिखट घालून घ्यायचे आहे आणि ते चांगले परतून घ्यायचे आहे. हे पहा, फोडणीला किती सुंदर छान तिखट लालसर कलर आलेला आहे. यामध्ये आता मी थोडेसे तीळ घालून घेत आहे आणि ते चांगले भाजून घ्यायचे आहे. हिवाळ्यामध्ये तीळ आणि बेसन असे उष्ण पदार्थ खाणे खूप चांगले असते. आता मी यामध्ये कोथिंबीर चिरून ठेवली होती ती घालून घेत आहे आणि ती चांगली परतवून घ्यायची आहे. कोथिंबीर ती गरम वाफेमुळे मऊ पडते. आणखी ती शिजून जराशीच होते. कोथिंबीर शिजून झाली की आपण यामध्ये बेसनाचे जे आता मिश्रण केले होते ते ह्याच्यामध्ये हळूहळू सोडत राहून ते चांगले हलवत राहायचे आहे. त्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायचे नाही. ते मिश्रण चांगले हलवत राहिल्याने त्याच्यामध्ये एक गाठी होतच नाही. तर हे पहा, हे असे हलवल्याने त्याला एक छान प्रकारचा एकसंधपणा येतो आणि वड्या छान पडतात. आणि हे पीठ आता कढईपासून सुटत आलेले आहे. आता हे पहा, हे मिश्रणाचा एक गोळा तयार झालेला आहे आणि तो गोळा आता आपण तेल लावून घेतलेल्या या ताटामध्ये घालून तो आपण हाताच्या साहाय्याने थापून घ्यायचा आहे. एकसारखा थापून घ्यावा. जर आपल्या हाताला जर गरम लागत असेल तर वाटीच्या साहाय्याने थापू शकता. आणि वरून मी याला तीळ लावलेले आहेत. तिळाने वडी खूप छान दिसते आणि थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर एक 5-1 मिनिटांनी आपण त्याच्या सुरीच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे आहेत. याचे आपल्या आवडीच्या आकाराप्रमाणे साईजप्रमाणे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. त्या एकसारख्या झालेल्या आहेत. हे बघा, एकसारख्या सुटून आलेल्या आहेत. आहेत की नाही छान? की छान एकसारख्या वड्या पडल्या आहेत की नाही? आता आपण इंडक्शनवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून ह्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कुरकुरीतही होतात आणि त्याला छान खमंग वासही येतो आणि खूप छान लागतात. टेस्टी होतात. तुम्हीही नक्कीच ट्राय करा. त्या वड्या तुम्ही डीप फ्रायही करू शकता. त्याही खूप छान लागतात. हिवाळ्यामध्ये असा खमंग मेनू असेल तर वाह! क्या बात है! अशी ही कोथिंबीर वडीची माझी रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी डिलाईट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.